सातारा शहरासह वाई, जावली, खंडाळा, कोरेगाव तालुक्यातील काही भागांमध्ये आज सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आणि गारांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. साधारण अर्धा तास पडलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. खंडाळा तालुक्यातील मोरवे गावात वीज कोसळल्याने मेंढपाळ अमोल गोपाळ धायगुडे यांच्या 8 शेळ्या आणि 1 मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला. यात त्यांचे सुमारे 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वाई तालुक्यातील पांडवनगर येथे झाडाखाली आश्रयाला थांबलेल्या मेंढपाळ नंदकुमार पिसाळ यांच्या 15 मेंढ्यांवर वीज कोसळली. या घटनेने लाखो रुपयांचे पशुधन दगावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या मोहरासह काढणीला आलेले गहू आणि ज्वारीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरकावला गेल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. सातारा शहरासह ग्रामीण भागातील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची आणि कामावरून घरी परतणाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. धायगुडे बोलतात. हा, मी अमोल गोपाळ धायगुडे. अचानक अवकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या दुर्दैवी 8 शेळ्या आणि 1 नर अशा एकूण 9 मेंढ्यांची संख्या जागीच मृत्युमुखी पडल्यात. तर माझी अशी शासनाला विनंती आहे की त्यांनी माझी काय का होईना ह्याची नुकसान भरपाई द्यावी, हीच विनंती. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.